आणि त्यातून त्यांनी जनप्रबोधन करायचा प्रयत्न केला। त्यांची एक लावणी सुद्धा, माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या राहिली। आपल्याला वरवर असं वाटतं की रोमॅन्टिक अशा प्रकारची लावणी, ती रोमॅन्टिक होती यात काही वाद नाही। बायको माहेरी आहे, एक कामगार त्याच्या भावना व्यक्त करते की माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या राहिली। गुरु रविदास सत्यशोधक समाज आयोजित या कार्यक्रमामध्ये आज जवळपास 60 विद्यार्थी आहेत, जवळपास 15 सेवानिवृत्त लोक आहेत आणि 10 ते 12 प्रोमोटिव्ह आहेत, जे नवीन हुद्द्यावरती लागलेले आहेत, चांगल्या पोस्टला लागलेले आहेत, काही प्रमोशन झालेले आहेत। त्याहीपेक्षा या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर घनश्यामजींची विचारधारा समाजामध्ये जावी हा मुख्य उद्देश आहे। आपण या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे की 26 जुलै आरक्षण दिन व साहित्य सम्राट अभिनंदन आयोजनाचा मुख्य उद्देश समाजात जागृती घडवून आणणे। ज्या शाहू महाराजांची आरक्षणाचा दिवस आम्ही आज मनवत आहे, ज्या आरक्षणामुळे आमच्यासारख्याला नोकऱ्या लागलेल्या आहेत, ते आरक्षण आज आम्ही गमावून बसलेलं आहेत, त्या पिरियडमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत। किती खेदाची बाब आहे। राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला एवढं महत्त्व दिलं होतं 1902 सालामध्ये की जे पालक आपले विद्यार्थी शाळेत पाठवणार नाहीत त्या विद्यार्थ्यांना, त्या पालकांना एक आना दंड केला होता। त्यांनी सक्तीचं शिक्षण केलं होतं। पालक ओरडत गेले होते, राजेश्वरी आमच्याकडे पैसे नाही आहेत, मुलांना मजुरीला नेतो। राजे म्हणत त्याची काळजी करू नका, मी गरिबांना कर लावणार आहे आणि तुम्हाला मुलांना शिक्षण देणार आहे। एवढं शिक्षणाचं महत्त्व त्यांना क्रांतिकारक ज्योतिबा फुलेंपासून तथागत बुद्धापासून ती जे छत्रपती महाराजांपासूनची जी विचारधारा त्यांनी घेतली ते प्रत्यक्ष अंमलात आणली। म्हणूनच राजर्षी शाहू महाराज हे सम्राट अशोकानंतरचे देशातले राजे आहेत बहुजनांचे। आणि राजर्षी शाहू महाराज आणि ज्योतिबा फुले हे बाबासाहेबांचा जो फुलेंचा आणि बाबासाहेबांपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामधला मोठा पिल्लर पूल हे राजर्षी शाहू महाराज आहेत। समाजातर्फे बरेच विद्यार्थी, महिला, मुलं आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत। आजही आपण सर्वे केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे परिस्थिती हलकीची असल्यामुळे ते पुढचं शिक्षण घेत नाही। आपण समाजातर्फे काय यांना पुढाकार घेऊन मदत करणार आहे? मी काय म्हटलं तुम्हाला की 1902 सालामध्ये जे आरक्षण मिळालं, ज्यामधल्या संपूर्ण देशातल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी शेवटच्या माणसापर्यंत जो विचार पोहोचवला, त्या माध्यमातून आज जगदन साहेबांसारखे IAS ऑफिसर आणि हे सर्व दिसत आहेत। आज परिस्थिती काय झाली, 75 वर्ष झाली या देशाला संविधान देऊन। महाराष्ट्रातल्या किती शाळा बंद झाल्या सरकारी, तुम्हाला फिगर माहिती आहे, आणि किती बंद होण्याच्या मार्गावर आहेत। प्राथमिक शाळा हे शुद्ध नागरिक बनवण्याचे कारखाने आहेत बाबासाहेब म्हणतात। तुम्ही कारखाने जर बंद केले तर प्रोडक्शन होईल कुठून? या देशामध्ये एक विषमतावादी शक्ती जी आहे ते अतिशय विष ओकत आहे। हा जो निर्णय आहे होता, हा असं म्हणतात की 2004ला याच्या विरोधातला निर्णय होता। आज हा निर्णय जो दिला गेलेला आहे, आपल्याला सन्मानच करायचा आहे, आदरच करायचा आहे, याबद्दल काहीच नाही आहे, पण तो चाललं आहे काय देशामध्ये। त्यामुळे म्हणजे तुम्ही त्या जनावराला मुचकं लावावं आणि त्याच्यापुढे ढेप ठेवावी, सरकी ठेवावी, खाईल का तो? नाही खाणार ना। म्हणून ज्योतिबा फुले म्हटले होते, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब, सक्तीचं शिक्षण मोफत करा, मोफत, आरोग्य मोफत ठेवा, शेतकऱ्यांना सुविधा मोफत द्या। सगळ्या जगामधल्या सगळ्या देशामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकाची शक्ती राहणार आहे, कारण भारताचं नाव जगामध्ये तथागत गौतम बुद्धामुळे आहे, ज्यांचा जन्म भारतात झालेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांना काय संदेश देणार आहात? पालक आणि खास करून पालक आणि सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत की तुम्हाला ज्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून ही सुविधा मिळाली, घनश्याम साहेब नेहमी म्हणायचे की तुम्ही जो फायदा हुआ है तो औरों तक पोहोचाओ, आमची जबाबदारी। आता मी स्टेट बँकेमध्ये 38 वर्ष अधिकारी म्हणून, कर्मचारी म्हणून राहिलो। मी फार हुशार होतो म्हणून नाही लागलो, आरक्षणाच्या बेसवर मी लागलो। मी भाड्यानं, समाजामधली ही नोकरी मी भाड्यानं घेतली। ही भाड्याच्या नोकरीचा मोबदला मला काय द्यायला पाहिजे? पे बॅक टू द सोसायटी, ते कर्तव्य त्यांनी बजावलं पाहिजे। सेवानिवृत्तवाल्यांनी आपली संध्याकाळ सोनेरी करावी। उर्वरित दिवसामध्ये जे तुम्हाला ऑफिस हाऊसमध्ये करता आलं नाही ते तुम्ही करा, खेड्यापाड्यात जा, तुमच्या ज्ञानाचा उपयोग करा। आणि हे विद्यार्थी जे आहेत हे उद्याचे राष्ट्रनायक आहेत, यांनीसुद्धा भारतीय संविधानाला डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी। त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी आमचे हार्दिक शुभेच्छा आहेत। माझं नाव गमा पिंजरकर,
मी प्रदेश महासचिव आहे या गुरुदास सत्यशोधक समाजाचा. आणि हा सत्यशोधक हा जो ग्रंथ प्रकाशित झाला 26 जून 2023ला वंदनीय रविदास फुले शाहू आंबेडकर आणि कांशीरामजींच्या विचारधारेचे सत्यशोधक प्रबोधनकार डॉक्टर P.H. चंगोले यांच्या चळवळीवरचा हा 30 वर्षातला ग्रंथ आहे. याचे मुख्य मार्गदर्शक थोर इतिहासतज्ञ आदरणीय प्राध्यापक मामा देशमुख आहेत आणि या ग्रंथाचा मी संपादक मंडळाचा अध्यक्ष आहे. धन्यवाद. हे जे होतकरू विद्यार्थी आहेत, जे विविध प्रकारचे IAS IPS असतील किंवा IIT असतील, नीट असेल, MBBS तत्सम परीक्षा असतील, हे म्हणजे समाजाची खऱ्या प्रकारची ॲसेट आहे. आणि समाज ॲज अ पालक, पेरेंट्स म्हणून कायम त्यांच्या पाठीशी आहे. ह्या विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी जिथं मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी मिळतील त्यांना तिथं पाठविण्यासाठी समाज त्यांच्याशी नेहमीच त्यांच्या पाठीमागं आहे. आणि समाजाचा आर्थिक स्तर असेल किंवा समाजाचा बाकीच्या सामाजिक बांधिलकीचा पाठिंबा असेल, हा नक्कीच या मुलांशी आहे. अण्णाभाऊ कामगार चळवळीकडे आकृष्ट झाले होते. यानंतर आपल्याला कदाचित माहीत नसेल की आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्राची एक फार मोठी चळवळ ही लढली गेली होती. ज्यावेळी ब्रिटिशांनी प्रांतिक रचना केली 1935ला, तर त्यावेळी आपला मुंबई प्रांत वेगळा होता. म्हणजे आपला महाराष्ट्राचा मुंबई, पश्चिम महाराष्ट्र हा भाग मुंबई प्रांताला जोडला होता. आपल्याकडे नागपूरचा भाग, विदर्भाचा भाग हा CP&L बेलार नावाचा प्रांत होता. धरोटे सरांना माहित असेल, CP&L बेलार हा मध्य प्रदेशचा प्रांत होता. आपल्या मराठवाड्याचा भाग हा हैदराबाद राज्याला जोडला होता, म्हणजे आंध्र प्रदेशला. आणि दक्षिणेचा भाग हा कर्नाटक राज्यामध्ये होता. म्हणजे मराठी राज्याची, मराठी भाषिक प्रदेशाची 4 वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विभागणी झाली होती. हा सगळा मराठी भाषिक प्रदेश एकत्र आला पाहिजे यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू झाली. आणि त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंनी झोकून दिलं. यामध्ये जे लाल बावटा